बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातला जो संघर्ष आहे, यांचं जे राजकीय वैर आहे ते आता एका टोकाला पोहोचलेलं आहे। अलीकडे देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत गेले होते, तेव्हा नवनीत राणा यांनी जो एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता त्याला त्यांनी हजेरी लावली। मात्र त्याच वेळेला भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तुषार भारतीय यांनी सुद्धा गंगा आरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता, तिकडे मात्र फडणवीस फिरकले सुद्धा नाहीत। जो निष्ठावंत संघ परिवारातून आलेला निष्ठावंत आणि तळमळीचा कार्यकर्ता, हिंदुत्ववादी कार्यकर्ता, तोही दुखावलेला आहे। तो नवनीत राणा यांना आपला नेता मानायला तयार नाही आहे आणि त्यामुळे नवनीत राणा यांना उमेदवारी देणं हे अतिशय मोठं आव्हान असणार आहे। तर नवनीत राणा भाजपपेक्षाही राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढायला इच्छुक आहे, कारण गेल्या वेळेसही राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना ही जागा मिळाली होती। अजित पवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते आणि आता अजित पवारच भाजपसोबत आलेले आहे, त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून ही जागा मिळवण्यासाठी त्या सुद्धा प्रयत्न करत आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने अमरावतीच्या खासदार झालेल्या नवनीत राणा यांनी सध्या भाजपसोबत जाऊन हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतलेला आहे। दुसरीकडे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे देखील महायुतीचे घटक आहेत आणि जागा वाटपामध्ये अमरावतीची जागा ही प्रहार संघटनेला मिळावी यासाठी आग्रही देखील आहेत। तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना इंडिया आघाडीकडून कोण उमेदवार असेल याबद्दल साशंकता आहे, त्यामुळे अमरावतीचे राजकारण आणखीनच रंजक होणार आहे। याबद्दल जाणून घेऊया दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार यांच्याकडून। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सध्या महायुतीच्या सहयोगी खासदार आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा त्यांना पाठिंबा देईल का नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना भाजपची उमेदवारी मिळेल? मुळातच नवनीत राणा यांनी खरं तर त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि निवडून आल्यानंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षांतर केलं आणि ते भाजप सोबत गेले आणि आपणच अधिक भाजपचे जवळचे सहकारी आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी अतिशय कडवी हिंदुत्ववादी भूमिका म्हणून घेतली होती। आणि मग हनुमान चालिसा करून इकडे उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा करणे असो किंवा आता अलीकडे आपण कसे हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या भव्य कथा वाचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन असो, या सगळ्या बाबतीत नवनीत राणा आघाडीवर आहेत। आणि मात्र त्यांना भाजपतर्फे जर संधी देण्यात आली किंवा भाजपतर्फे जी काही त्यांच्यासाठी आत्ताच्या घडीला पायघड्या अंतरल्या जात आहेत त्यावरून भाजपमधला एक मोठा गट दुखावलेला आहे। जो निष्ठावंत संघ परिवारातून आलेला निष्ठावंत आणि तळमळीचा कार्यकर्ता, हिंदुत्ववादी कार्यकर्ता, तोही दुखावलेला आहे। तो नवनीत राणा यांना आपला नेता मानायला तयार नाही आहे आणि त्यामुळे नवनीत राणा यांना उमेदवारी देणं हे अतिशय मोठं आव्हान असणार आहे। त्या उलट जर भाजपनी दुसऱ्या आपल्या कुठल्या अगदी साध्या उमेदवारालाही जो अनुसूचित जाती समुदायातला आहे त्याला जर उमेदवारी दिली तर भाजपचं जे कार्यकर्ता आहे, भाजपचे जे समर्थक आहे त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहतील असे सध्याचं चित्र आहे। आघाडी सरकार असताना बाजू बदलून नवनीत राणा ह्या खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निवडून आल्या होत्या, मात्र त्यांनी बाजू बदलून भाजपचा हात पकडला आणि हनुमान चालिसासारखे उपक्रम करून तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला अडचणीत पण आणलं होतं। त्या पार्श्वभूमीवर कदाचित आणि भाजपकडे आज एक चांगला स्ट्रॉंग उमेदवार पण या मतदारसंघासाठी नाही, त्यामुळे कदाचित असेल आज नवनीत राणा यांना प्राधान्य भाजपकडनं दिलं जात आहे। मात्र एक दुसरी बाजू पण त्याला आहे। नवनीत राणा ह्या अमरावतीमध्ये एकाकी पडलेल्या आहेत किंवा राणा दाम्पत्य एकाकी पडलेलं आहे, कारण त्यांनी सर्व राजकीय पक्षातल्या नेत्यांशी संघर्ष केलेला आहे। इकडे यशोमती ठाकूर, तिकडे बच्चू कडू, त्याच्यानंतर भाजपमधले स्थानिक नेते, या सगळ्यांशी त्यांनी कुठल्या ना कुठल्या पातळीवर संघर्ष केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्यासाठी जनसमर्थन निर्माण करणं एक मोठं आव्हान त्यांच्यासाठी असणार आहे। महायुतीच्या जागा वाटपात अमरावती लोकसभेची जागा प्रहारला सोडावी यासाठी बच्चू कडू हे आग्रही आहेत। महायुतीत प्रहारला ही जागा मिळेल का आणि न मिळाल्यास त्यांची भूमिका काय असेल? महायुतीत ही जागा प्रहारला मिळण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही, कारण महायुतीमध्ये या जागेसाठी दोन प्रबळ दावेदार आहे। एक तर स्वतः शिवसेनेच्या शिंदे गटाचा दावा आहे, कारण
यापूर्वी तिथे आनंदराव अळसूळ खासदार होते. मागच्या वेळेस ते शिवसेनेचे उमेदवार होते. आता आनंदराव अळसूळ हे शिंदे गटासोबत गेलेले आहे आणि कुठल्याही जागा वाटपामध्ये सिटिंग गेटिंग हा फॉर्म्युला वापरला जातात. म्हणजे ज्याचा खासदार आहे त्यांना ही उमेदवारी मिळत असते. आता या घडीला टेक्निकली नवनीत राणा ह्या कुठल्याही पक्षाच्या खासदार नाहीयेत, पण त्या भाजपसोबत आहेत आणि त्यामुळे भाजप या जागेवर दावेदारी करीत आहे. शिंदे गटाचीही दावेदारी आहे. अशा वेळेला या दोघांना डावलून प्रहारकडे ही जागा जाण्याची शक्यता नाही. मात्र बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातला जो संघर्ष आहे, यांचं जे राजकीय वैर आहे ते आता एका टोकाला पोहोचलेलं आहे. त्यामुळे अनेकदा राणा दाम्पत्याने जाऊन बच्चू कडूंच्या विरुद्ध प्रचार केलेला आहे. त्यांच्यावर गंभीर खोके घेतल्याच्या पासून अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर केलेले आहेत. तेव्हापासून बच्चू कडूने राणा यांच्यामध्ये विस्तव जात नाही अशी परिस्थिती आहे. दाखवण्यासाठी राजकीयदृष्ट्या मनोमिलन करण्यात आलं असलं तरी हे वास्तव मात्र बदललेलं नाही. त्यामुळे राणा दाम्पत्याला राजकीय आखाड्यात पराभूत करण्याची कुठलीही संधी सोडण्याच्या मानसिकतेत सध्या तरी बच्चू कडू आहे. गेल्या 2019च्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी आपला उमेदवार उभा केला होता. लोकसभा निवडणुकीत डॉक्टर राजीव झामटे हे त्यांचे उमेदवार होते. ते या निवडणुकीत पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी राजकीय संन्यासच घेतलेला आहे. त्यामुळे जर आता ही शक्यता अधिक आहे की नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू आपला उमेदवार उभा करू शकतात. भले महायुतीत ती जागा त्यांना मिळाली नाही तरी ते आपल्या एखादा उमेदवाराला अपक्ष लढायला लावून त्याच्या पाठीमागे पाठबळ लावून किमान महायुतीत मताचं विभाजन होईल आणि नवनीत राणा यांचा पराभव होईल अशी रणनीती बच्चू कडू अवलंबू शकतात आणि त्या दृष्टीने त्यांच्या आतापासून प्रयत्नही सुरू आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे 3 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसनेही या जागेवर दावा केलेला आहे. दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे हे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. जर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळाली तर काँग्रेस राणा यांना टक्कर देऊ शकेल का? महाविकास आघाडीमध्ये या जागेवरचे दावेदार 2 आहेत. एक स्वतः उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट, कारण आनंदराव अळसूळ हे त्यांच्या गटाचे खासदार होते. ते 2019 मध्ये पराभूत झाले, पण पराभूत झाल्यानंतर ते या उद्धव ठाकरे गटासोबत नाही आहेत, तर ते शिवसेनेच्या शिंदे गटासोबत गेलेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटांच्या दावेदारीवर प्रश्नचिन्ह आहे. त्याच वेळेला काँग्रेसची दावेदारी या मतदारसंघावर मजबूत आहे, कारण तिथे काँग्रेसचे आमदार आहेत. 2 आमदार तिथे काँग्रेसचे आहेत, काँग्रेसचे मित्र पक्ष आहेत आणि एक साधारणतः तिथलं जर सामाजिक समीकरण लक्षात घेतलं तर काँग्रेसची ताकद, जिल्हा परिषद तिथे काँग्रेसच्या ताब्यात आहे. यशोमती ठाकूर या अतिशय प्रबळ नेत्या काँग्रेसच्या अमरावती जिल्ह्यात आहेत आणि ते राजकीय परिवर्तन घडवून आणण्यात किंवा राजकीय समीकरण घडवून विजय मिळवून देण्यात त्या स्वतः अतिशय वाकबगार मानल्या जातात. त्याच वेळेला काँग्रेसकडे एक चांगला उमेदवार आहे. दर्यापूरचे जे आमदार आहेत बळवंत वानखेडे हे एक चांगले उमेदवार आहे. ते स्वतः अनुसूचित जातीतले आहे. मात्र अनुसूचित जातीतल्या उमेदवारांना जो एक नेहमीची अडचण जाते की त्यांची सर्व समाजात सर्वसमावेशक अशी स्वीकारार्हता नसते, ती बळवंत वानखेडे यांच्या बाबतीत नाही. बळवंत वानखेडे अगदी जिल्हा परिषदेचे सदस्य होते तेव्हापासून आता आमदार आहेत, तोपर्यंत त्यांच्या सर्व समाजात उठबस आहे आणि सर्व समाजात त्यांना मान आणि सन्मान आहे. सर्वांशी उत्तम त्यांचा संवाद आहे आणि यशोमती ठाकूर हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी स्वतः त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याची जाहीर ग्वाही दिली आहे. अर्थात त्यामागचं कारण आणखी एक आहे, ते म्हणजे यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांचं पण राजकीय संघर्ष आहे. अशा वेळेला नवनीत राणा यांचा राजकीय बंदोबस्त करण्याला यशोमती ठाकूर प्राधान्य देणार आहेत. तर त्यामुळे बळवंत वानखेडे हे स्वतः काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, स्थानिक उमेदवार आहेत आणि मराठी भाषिक आहे असं त्याला म्हणता येईल. आणि त्याच वेळेला यशोमती ठाकूर यांचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा पण पाठिंबा जर मिळाला तर ते नवनीत राणा यांना कडवी टक्कर देऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, नवनीत राणा यांच्या विरोधात जी भाजपमध्ये नाराजी आहे की बाहेरून आलेल्या व्यक्तीला एक जोराने प्राधान्य दिलं जात आहे, त्याचा फायदा सुद्धा अशा वेळेला बळवंत वानखेडेला होऊ शकतो. अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सध्या शिंदे गटात आहेत. तर 2024 मध्ये त्यांची भूमिका नेमकी काय असेल? आनंदराव अडसूळ नक्कीच आपल्याला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, कारण हा मतदारसंघ आतापर्यंत पारंपरिकदृष्ट्या हा हिंदुत्ववादी राहिलेला आहे. खान विरुद्ध बाण अशा स्वरूपाचा प्रचार 2009 पूर्वीपर्यंत तिथे व्हायचा. तेव्हा हा मतदारसंघ राखीव नव्हता. 2009ला हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि त्यानंतर काँग्रेसने
गवईंना उमेदवारी दिली आणि मग गवई एक आंबेडकरी समाजाचे आहे, बुद्धिस्ट आहे म्हणून पुन्हा हिंदुत्ववादाचं राजकारण सुरू झालं आणि मग हिंदू दलिताला निवडून देण्याची जी राजनीती असते ती सुरू झाली आणि त्याच्यातून 2009ला हे आणि 14ला आनंदराव अडसूळ निवडून आलेले आहेत. नवनीत राणा यांनी 2019 मध्ये आनंदराव अडसूळ यांचा पराभव केलेला आहे आणि तरी सुद्धा अडसूळांचा दावा आहे, कारण तिथे एक हिंदुत्ववादी बेस आहे त्यामुळे ते दावेदारी करत आहेत. पण नवनीत राणा यांच्या पाठीशी सध्या तरी देवेंद्र फडणवीस उभे राहिलेले दिसतात. अगदी आता अलीकडे देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत गेले होते तेव्हा नवनीत राणा यांनी जो एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता त्याला त्यांनी हजेरी लावली. मात्र त्याच वेळेला भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तुषार भारतीय यांनी सुद्धा गंगा आरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तिकडे मात्र फडणवीस फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे फडणवीसांचा किंवा भाजप श्रेष्ठींचा आशीर्वाद नवनीत राणांच्या पाठीशी असलेला दिसतो. अशा परिस्थितीत ही जागा जर नवनीत राणा सिटिंग असल्यामुळे आणि त्याच भाजपच्या सोबत लढायला किंवा भाजपच्या तिकिटावर लढायला तयार असतील तर अशा परिस्थितीत ही जागा आनंदराव अडसूळ यांना सुटेल अशी शक्यता कमी आहे. मात्र नवनीत राणांच्या दृष्टीने जर विचार घेतला तर सूत्रांचा च्या माहितीवर विश्वास ठेवला तर नवनीत राणा भाजपपेक्षाही राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढायला इच्छुक आहे, कारण गेल्या वेळेसही राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना ही जागा मिळाली होती. अजित पवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते आणि आता अजित पवारच भाजपसोबत आलेले आहे त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून ही जागा मिळवण्यासाठी त्या सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर एकूण आनंदराव अडसूळ यांच्यासाठी हा मार्ग अतिशय कठीण आहे. मात्र जर उद्या आपण महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेचा विचार केला, उद्धव ठाकरे गटाचा विचार केला तर शिवसेनेकडे दिनेश बुब सारखा एक चांगला कार्यकर्ता आहे जो सामाजिक आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्याचं काम आहे, तळागाळात त्याची लोकप्रियता आहे आणि तो उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. जर उद्या उद्धव ठाकरे गटाकडनं दिनेश बुब सारख्या कार्यकर्त्याला एक संधी दिली तर तो हिंदुत्ववादी मतही त्याला मिळतील आणि सामाजिक कार्य असल्यामुळे सर्वसाधारण मतं सुद्धा त्याला मिळू शकतात. त्यामुळे उद्या म्हणजे जर आनंदराव अडसूळ यांना तिकीट मिळाली तर इकडे आणि शिवसेनेने जर इकडे दिनेश बुब यांना संधी दिली तर सुद्धा हा संघर्ष अशी अतिशय टक्कर देणारा असणार आहे, यात काही शंका नाही. माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणा यांच्याशी राजकीय वाद रंगलेला पाहायला मिळाला. त्यांनी जाहीर सभेमध्ये बळवंत वानखेडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. एक ज्येष्ठ नेत्या म्हणून त्यांचा जिल्ह्यातला होल्ड आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा 2024च्या निवडणुकीत काय रोल असेल? बच्चू कडू यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची राहणार आहे. बच्चू कडू भावनेचं राजकारण करण्यात, सहानुभूती मिळवून राजकारण करण्यात तरबेज आहेत. ते भले आपला उमेदवार उभं करून यावेळेस नवनीत राणांना पाडण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा वेळेला कदाचित भाजप श्रेष्ठी हस्तक्षेप करून त्यांना शांत करण्याचा पण प्रयत्न करतील. पण ते कितपत यशस्वी होईल हे आता सांगणं कठीण आहे, कारण इतक्या टोकाला त्यांचे संबंध गेले आहेत. त्याच वेळेला बच्चू कडू यांना आमदारकीच्या दृष्टीनं आज त्यांच्या मतदारसंघात त्यांची परिस्थिती थोडी बहुत चिंताजनक आहे. दिवसेंदिवस त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या उमेदवारांचं जे मताधिक्य आहे तेही वाढताना दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवर या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते आपले विधानसभा मतदारसंघ सुरक्षित करण्याची रणनीती सुद्धा वापरणार आहे. वंचितचं भूमिका काय राहील हा एक प्रश्न असणार आहे, कारण आज आपण बघतोय की वंचित महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाबद्दल चर्चा करत आहे. अशा वेळेला वंचित सुद्धा अमरावतीच्या जागेवर दावा करू शकते, कारण ते एससी साठी राखीव आहे. जर स्वतः प्रकाश आंबेडकर लढणार असतील तर ती दावेदारी अधिकच मजबूत होऊ शकते. पण हे सगळं आणि गेल्या वेळेस वंचितनी मोठ्या प्रमाणावर मतं त्या मतदारसंघात मिळवली होती, पण 2019ला ओबीसी समाज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा राहिला होता. आता ती विश्वसनीयता वंचितनी गमावलेली आहे आणि कुठे ना कुठे वंचित स्वतंत्र लढली तर त्याचा फायदा भाजपला होतो. हे 2019च्या निवडणुकीमध्ये सिद्ध झाल्यामुळे आज बहुजन समाज आणि जे भाजपला पराभूत करू इच्छितात असा जो मतदार आहे तो वंचितला मतदान करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे वंचित फार डॅमेज करू शकेल या स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला तरी दिसत नाही. आणि जागा वाटप होऊन जर ते महाविकास आघाडीत आले तर वंचित हा महाविकास आघाडीसाठी उपयुक्त घटकच ठरणार आहे. अन्यथा वंचित हा महाविकास आघाडीसाठी या लोकसभा निवडणुकीत सुद्धा एक डोकेदुखी ठरणार आहे. आणि वंचित काही प्रमाणात जे खास करून आंबेडकरी मतदार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तो आजही प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी आहे, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर अनंत उपकार आहे असा मानणारा हा वर्ग आहे. आणि त्या उपकाराची परतफेड आपण कितीही वेळा प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला मतदान केलं तरी होणार नाही याची कल्पना किंवा अशी भावना त्या समाजामध्ये आहे. त्यामुळे हा एक मोठा वर्ग आंबेडकरी समाजाचा जो आहे
तो वंचितच्या पाठीशी आहे आणि हीच त्यांची ताकद आहे. आणि ही ताकद जर काँग्रेसकडे, राष्ट्रवादीकडे आली नाही, महाविकास आघाडीकडे आले नाही, तर महाविकास आघाडीसाठी सुद्धा लोकसभेचा गड सर करणं तितकं कठीण आहे.